आज जायचं होतं ना आपल्याला यात्रेत. कहून काय लेखाच्यासाठी हे जर माहीत करणं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तेवढ्यातच पोऱ्या भेटला म्हणे आपल्याला भवानीपाशी जावं लागते. म्हटलं चल ना. मंदिरावर आल्यावर पाहतो तर गँग तर तीच होती. मग आलो ना वावरात. आपल्या वावरात कसं आहे भाऊ, आज चालू होता फेर. वावर आहे तर पावर आहे. बैल वागून हा शेतकऱ्याचा एक नांद असते, तो नांद तर पुरा करावाच लागते. इकडे आलो तर या गळीचं तू मी चालू होतं. काय होतं तर भाऊ विचारायच्या अगोदर येईन अशी जबर फायटिंग चालू केली. राहिलं विचारायचं. मग काय चालं ना भाऊ, जिद्दीवर काम. दोघच गळी म्हणत गाराट्या घेऊ, कोण कोणावर राज्य घेते. हा द्यायचा लीडर आमच्या गावातला. मग काय झाले ना भाऊ पोट्टी खट्टा एका जागीचं मग यात्रेत जायसाठी. मग काय पोट्टीनं त्या घाटातून चल ना भाऊ. म्हटलं काही नाही, या घाटातून तर रस्ता अशी निघूनच जाऊ. मग निघालो ना आम्ही. पुलावर आल्यावर हा गळी आणि अतून खाली कुदतो. नाही रे म्हटलं भाऊ, त्या बुड्याला एकुलता एक आहेस, तू कुदू नको. या सोयाबीनात तुम्हाला माहिती आहे काय होतं, या सोयाबीनात होती हुप. तेवढ्यात दिसला ना आम्हाला स्विमिंग पूल. तुम्हाला सांगतो ना, ही यात्रा कायची असते तर नागपंचमी झाल्यावर 5 दिवसांची जे पंचमी असते ते अळगावली यात्रा असते. त्या पंचमी निमित्त लक्ष्मी मातेच्या यात्रेत कसं आहे, अगोदरल्या दिवशी लोक जीव घालतात आणि यात्रेच्या दिवशी लोक जीव घालतात. अति पाहिजे भाऊ 25 ते 30 गण भाजी. मग काय तेवढा हा गळी घेतला ना व्हिडिओत घेऊन. तेवढ्यात आम्हाला लागली भूक तर गळी काय नाही चल ना रांगेत लागू. म्हटलं चला काही वांधा नाही, आपण आता पहिले जेवण करून घेऊ. आलो ना भाऊ या हॉलात जेवायले. हा हॉल एवढा मोठा आहे की 1000 ते 1500 लोक एका याच्यातच जेवायला बसतात. मग काय भाऊ मिरचीची भाजी तर बम वरपली आज. पहिले तर आपल्या प्रेमाच्या माणसासंग फोटो काढून घेतला. मग काय आपल्या मोबाईलची कव्हर तुटली तर हे मोबाईलची कव्हर घेतली ना भाऊ घेऊन. हे पाय पुसण्याची चांगले दिसले, घेतले घेऊन. अधिक बी तुम्ही फॉलो नशीन केलं तर उजव्या अंगठ्याखालचं फॉलोचं बटन दाबून फॉलो करून घ्या.